नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी मसालेदार सुक्या बटाट्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेणार आहोत। तर इथे मी 4 मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। 2 टीस्पून ताजं दही घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट आणि चिमूटभर हिंग घेतलेला आहे। इथे एक आपण छोटासा मसाला तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी अर्धा इंच आल्याचे या पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर, 3 लाल सुक्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 काळी मिरी, 1 टीस्पून इतके धने घेतलेत आणि अर्धी टीस्पून इतके जिरे घेतलेले आहेत। आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। कोथिंबीर, सुकी मिरची, लसूण, अद्रकचे तुकडे, धने, जिरे आणि मिरी। आता पाणी वगैरे न घालता आपल्याला हे असंच कोरडच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे बघा, इथे आपला मसाला वाटून तयार झालेला आहे। आता आपण लगेचच भाजी तयार करायला घेऊया। गॅसवर पॅन मध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून इतकं तेल गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो तेलावरती काढून घ्यायचा आहे। तर इथे आपण संपूर्ण कांदा तेलावरती काढून घेतलेला आहे। आता आपल्याला हा चांगला मिक्स करून परतून घ्यायचा आहे। तर गॅस इथे आपण मीडियम ठेवून घेऊया आणि मीडियम गॅसवरतीच कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया। कांदा चांगला नरम होईपर्यंत आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। आता आपण मिक्सरला जे जिन्नस फिरवून घेतले होते ते सर्व यामध्ये काढून घ्यायचे आहेत। हे बघा, गॅस इथे आपण बारीक करून घेणार आहोत आणि हा मसाला 1 मिनिटासाठी कांद्यासोबत चांगला मिक्स करून परतून घेणार आहोत। हे बघा, चांगलं मिक्स करून परतून झालेला आहे। आता यामध्येच आपल्याला हळद, लाल तिखट, मीठ आणि हिंग जे घेतलेलं आहे ते सर्व काढून घेणार आहोत आणि सोबतच आपण जे दही घेतलेलं आहे ते सुद्धा यावरती काढून घेऊया आणि सर्व जिन्नस आता आपण चांगले 1 ते 2 मिनिटासाठी मिक्स करून परतून घेणार आहोत। मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी अगदी 1 ते 2 टीस्पून इतकं पाणी काढून घेतलेलं आहे। आता हे पाणी सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया। आता आपल्याला मसाले अगदी झाकून 2 मिनिटासाठी वाफेवरती चांगले शिजवून घ्यायचे आहे। एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत। हे बघा, आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि 2 मिनिटाची एक वाफ काढून घेऊया। 2 मिनिट झालेले आहेत। मसाले इथे आपले चांगले शिजलेले आहेत। आता आपण यामध्ये बटाटे काढून घेऊया आणि कोथिंबीर। आता आपण हे चांगलं मिक्स करून परतून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने ही भाजी अशीच कोरडीच असते म्हणून वरतून आपल्याला पाणी वगैरे अजिबात घालायची गरज नाहीये। त्या पद्धतीने फक्त बटाट्याच्या फोडींना सर्व मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। हे बघा, आता पुन्हा आपण झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण उघडूया। हे बघा, इथे आपली मस्तपैकी बटाट्याची सुक्की भाजी बनून तयार झालेली आहे। गॅस आता आपण बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपली अगदी झणझणीत मसालेदार बटाट्याची सुक्की भाजी बनून तयार झालेली आहे। गरमागरम पुरी सोबत किंवा चपाती सोबत अगदी अप्रतिम लागते। त्यामुळे या पद्धतीने भाजी बनवून घरच्यांसोबत आस्वाद घ्यायला अजिबात विसरू नका। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी, लिव्ह हेल्दी।